मॅचला सुरुवात इथे होते. पहिला चेंडू आपल्याला डॉट पाहायला भेटतो. महेश गोलंदाजी मार्ग ज्या महेशांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता तो महेश गोलंदाजी मार्ग सज्ज. आणि यावेळी स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू मार्ग असं होते तितका चांगला थ्रो देखील पाहायला भेटतो. शतक तिथे होते त्या दरम्यान आपण जर पाहिलं गब्रू यांनी एक चिकी सिंगल पूर्ण केलं. संघाचं खाते ते उघडले. पहिला चेंडू डॉट पाहायला भेटला. त्यानंतर आपण जर पाहिलं सिंगल आली. यावेळी विराज येत आहेत फलंदाजीसाठी. डावखुरे त्याचे विराज त्यांना संधी भेटली ओपनिंगसाठी बॅटिंग करण्यासाठी आणि संधीचा सामना त्यांना करावा लागेल. मागील मॅचमध्ये आऊट झाले होते. मी यावेळी स्वतःला सिद्ध करावं लागेल. महेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. काय करताय मैदानामध्ये नो तर आहे आणि इथे काय करताय क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. विनय तिथे होते त्यांच्याकडून चुकी झाली आणि येतोय चौकार. कोणी टप्पा दाखवायचा नाही. पंच आपली भूमिका पार पाडतील आणि प्लस नसणार आहे परंतु चौकार नक्कीच येईल. आणि नो कॅन्सल केलंय आणि चौकार नक्कीच येईल. आणि फिल्डरने यायचं नाही टप्पा दाखवायला त्याची नोंद घ्यायची. अंपायर आहेत आणि खूप चांगले डिसिजन देत आहेत. चौकार नक्कीच आला विराज यांच्या बॅटमधून. यावेळी रिवर्स खेळतात अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने झेल टिपलाय. कब्रू यांचं आज काही नशीब बोलत नाहीये. चौकार तर नक्कीच आला परंतु त्यानंतर रिव्हर्स खेळायला गेले. क्षेत्ररक्षक तिथे होते आणि झेल टिपला शॅगी यांनी. गुड फिल्डिंग शॅगी. एक आपण जर पाहिलं शॅगी यांना कळलं देखील नाही चेंडू कधी आला परंतु चेंडू हातामध्ये जाऊन सांभाळला आणि विराज यांना मैदान सोडावं लागतंय. फारसं काही करता आलं नाही. साई येत आहेत विराज यांची जागा घेण्यासाठी. पहिला झटका लागतो सैंडू स्पोर्ट्सला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 5 आणि खूप महत्त्वाचा सामना असेल. क्वार्टर फायनलचा सामना. चांगली खेळी करावी लागेल आपल्याला आपल्या संघासाठी आणि पाहूया काय करतात साई. दो आणि चेक नसणार आहे. यापूर्वी देखील सांगितलं होतं नो आणि नो ने धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 6 धावा. यावेळी पुढे सरसावले होते बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि यष्ट्यांच्या मागे अपील करतायत यष्टी चिच्ची कोट्या. किपरच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकतो आणि बचावले साई. डॉट चेंडू पाहायला भेटतोय. विक्रय चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 क्वार्टर फायनलचा सामना. यावेळी पुढे सरसावले होते. फुलटॉस होता कव्हरच्या दिशेने घेऊन गेला. क्षेत्ररक्षक तिथे होते आणि थ्रो करतील त्या दरम्यान एकदा नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल होतो ना होतो. इथे काय घडतंय मैदानामध्ये आणि षटक इथे संपलं. एका षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिली तर 7 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि एक गडी वाद झालाय तो विराज यांच्या रूपात. पहिला झटका लागलाय. धावसंख्या झाली ती 7. क्वार्टर फायनलचा हा सामना विक्टोरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. सर्व मान्यवर सर्व आमचे खेळाडू सर्व प्रेक्षक क्रिकेट रसिक. आज पहिल्यांदा पावसाळ्यानंतर एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते ते रॉयल फ्रेंड्स स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून आणि खूप चांगलं आयोजन. कुठेतरी विक्रोळीचं क्रिकेट बंद झालं होतं ते चालू करण्याचं काम ठेवले ते. आणि लवकर सामना सुरू करायचा. जास्त वेळ घेऊ नये आपण. पुढे येणारा सामना मॉडल 11 विरुद्ध श्री गणेश असा सामना रंगताना पाहायला भेटेल. आले असेल तर टॉससाठी यायचं दोन्ही संघाचे कर्णधार.
प्रसाद येतात संघाचे कर्णधार. दिवस खेळण्याचा प्रयत्न इथे काय करते मैदानामध्ये आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि प्रसाद यांचे सुपुत्र अगदी चेंडूवर गेले आणि चेंडूला आत ढकलण्याचं काम केलं. 3 धावा नक्कीच वाचवल्यात आणि एका बाजूला वडील गोलंदाजी करतात ते साईश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण देखील दाखवलंय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण अगदी शेवटपर्यंत चेंडूवर गेले आणि आत ढकलण्याचं काम केलंय आणि स्ट्राईकवर मात्र राज येत आहेत. एक धाव नक्की झाली. धाव संख्या झाली ते 8. कडक फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला होता. क्षेत्ररक्षक अचूक ठिकाणी होते. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि राज काहीसे नाराज असतील. पहिलंच मन बनवलं होतं की मला स्वीप खेळायचं आहे. फटका देखील चांगला होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा प्रसाद त्यांचा सामना करतील ते डावखुरे त्याचे साईश. यावेळी बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडा टॉस झाला आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं एकच चौकार आला या मॅच मध्ये आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. आणि इथे काय घडतंय मैदानामध्ये मारण्यासाठी सफल तर झाले होते ऑप्शनच्या बाहेर परंतु त्यानंतर मन म्हणजे स्वतःला थांबवलं. वाईट जज करायला गेले आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटला. पुन्हा एकदा तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने केलेला फटका एखाद्यावर समाधान मानावं लागेल. अगदी योग्य ठिकाणी फिल्डिंगला ठेवले. त्याला बोलतात आपण जेव्हा गोलंदाजी करत असतात तेव्हा योग्य ठिकाणी फिल्डिंग लावणं आणि प्रसाद यांनी ते केलेलं आहे. पुन्हा एकदा साई येत आहेत सामना करतील प्रसाद यांचा. पुढे सरसावले होते यांच्या दिशेने गेला फटका. इथे काय करते मैदानामध्ये डायरेक्ट हिट तर झालाय परंतु राज पोचले की नाही आणि काय करताय मैदानामध्ये कोण आउट आहे. राज दुसऱ्या धावासाठी रनआउट झाले. एक धाव तर नक्कीच भेटेल. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली होती 12 धावा आणि अजून एक गडी बाद होते 12 धावसंख्येवर. षटक इथे संपले. 2 षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद झालेत. 12 धावा झाल्या आहेत स्वयंभू स्फोट संघाच्या आणि खूप चांगलं खेळ पाहायला भेटला. प्रसाद याने एक वय वर्ष 45-48 वय असेल त्यांचं परंतु आज देखील क्रिकेट खेळत आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि खूप चांगली गोलंदाजी केली. आपला अनुभव पणाला लावला त्यांनी. नवीन गोलंदाज अंकित येतात गोलंदाजीसाठी आणि ऋषभ यावेळी गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिलाच फटका दिवस पाहायला भेटतोय. अगदी त्यांचा पॅटर्न शॉट आहे. पहिल्याच चेंडूवर दिवस खेळण्याचा प्रयत्न आणि साईश यांना स्ट्राईक भेटते. एका धावाने धावफलक मात्र पुढे जाणार. धावसंख्या झाली ती 13 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळायला इथे सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच आली. अंकित यांना पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर तिसरा षटक हाताळताना. आणि ह्यावेळी काय घडतंय आणि बाबा पंचांचा डिसिजन काय येतोय. डॉट चेंडू असेल कारण फलंदाज स्टेप आउट झाले होते आणि अंगावर टाकलेला चेंडू अंकित यांचा पाहायला भेटला. निर्धाव चेंडू पुढे सरसावले. यावेळी लंगोटच्या दिशेने घेऊन काढला परंतु काय घडतंय मैदानामध्ये
आणि या चेंडूवर देखील एक धाव भेटेल आणि ऋषभ येतात यावेळी स्ट्राईकवर. फटका नक्कीच यावेळी ऋषभ यांच्या बॅटमधून येतोय चौकार. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. ऋषभ यांच्या बॅटमध्ये येतोय चौकार आणि 18 धावा झालेत. यावेळी काय करताय मैदानामध्ये फॉलो थ्रू मध्ये फटका चांगला नव्हता. अगदी युवा खेळाडू आहेत ऋषभ, चांगली खेळी करतात. चौकार तर आलाय. 18 धावा. निवास केलेला फटका, हा फटका देखील चौकार देऊन जाईल. ऋषभ खूप चांगली कामगिरी केली. 2 चेंडूवर चौकार नक्की झाले. धावसंख्या झाली ती 22. षटक इथे संपले. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपला. आपण जर पाहिलं 22 धावा झाले. नवीन गोलंदाज सिद्धेश येतात. अंतिम आणि निर्णायक असं षटक असेल आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी सिद्धेश मैदानात सज्ज. यांचा सामना करतील ते साई. कडक फटका पाहायला भेटतो. यावेळी काय घडतंय मैदानात. अंकित तिथे होते, त्यांनी चेंडू अडवण्याचं काम केलं. पाहायला चेंडू लागून आत आलाय आणि एक धाव नक्कीच भेटेल. सिद्धेश आणि त्यांचा सामना करतील ते यावेळी मात्र ऋषभ. ज्या ऋषभ यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला भेटले आणि वडा शॉट, वडा शॉट ऋषभ आणि गुड बॅटिंग. पुन्हा एकदा दिवस करण्याचा प्रयत्न, परंतु प्रसाद तिथे होते. अगदी पहिल्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. साई यांना मैदान सोडावं लागतं, परंतु प्रसाद यांचं कौतुक झालं पाहिजे. त्यांना शेवटच्या क्षणी वाकायला जमलं नाही, परंतु चेंडूला आत ढकलण्याचं काम केलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता आणि साई यांना मैदान सोडावं लागते. अजून एक झटका लागतोय. 24 धावसंख्येवर अजून एक गडी बाद झाला. तिसरा झटका स्वयंभू स्पोर्ट्स संघाला. आणि जर आपण पाहिलं आणि 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक. सिद्धेश आणि गोलंदाजी मार्ग पाहू शकतो. सिद्धेश जे स्वतःला सिद्ध करताना आज मैदानात उतरलेत. तर एका बाजूला ऋषभ आहे, खूप चांगली खेळी करतायत. अभिजित येतात त्यांची साथ देण्यासाठी नॉनच्या गेंडला. यावेळी पहिलंच मन बनवलंय की मला स्वीप खेळायचं आहे, परंतु गतीवर्तन पाहायला भेटलं ते सिद्धेश यांच्या माध्यमातून. आणि स्लोअर वन टाकलेला चेंडू यावेळी ऋषभ यांच्या बॅटमध्ये आला नाही. कडक फटका, पुढे सरसावले होते, कव्हरच्या दिशेने केलेला फटका आणि डायरेक्ट हिट झाला आणि ऋषभ यांना मैदान सोडावं लागते. टॉपिंग पिचच्या आतमध्ये पोहोचले नाही. अजून एक झटका लागतोय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय सिद्धेश यांच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करताना आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटते. 4 चेंडूचा खेळ ते झालाय. धावसंख्या झाली ते 24. जर आपण या बॉक्सचा विचार केला, सर्कल बॉक्स आहे, त्यामुळे तुम्हाला धावा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. एक किमान 40-45 धावा तुम्हाला कराव्या लागतील, परंतु कुठेतरी कमी पडलाय स्वयंभू स्पोर्ट्स संघ आणि धावसंख्या झाली ते 24. या पुढील येणारा सामना मॉडेल इलेव्हन विरुद्ध श्री गणेश. दोन्ही संघांनी तयार राहायचे. अवांतर चेंडू, सिद्धेश कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना अवांतरच्या रूपातील हा चेंडू, वाईट चेंडू पुन्हा टाकावा लागेल सिद्धेश यांना. एका धावेने धावफलक पुढे जातो. धावसंख्या झाली 25 धावा. यावेळी काय करतं, थोडंसं थांबले होते, कव्हरच्या दिशेने खेळले, परंतु बॉक्स आउटच्या रूपात त्यांना मैदान सोडावं लागते. 25 धावा. शेवटचा चेंडू असेल इनिंगचा, या षटकाची सांगता करणारा चेंडू आणि चैतन्य येत आहेत. पडदा सोडून उभं राहायचंय आमचे स्वयंभूचे छोटे खेळाडू. आणि धावसंख्या झाली ती 25. शेवटचा चेंडू असेल, खूप निर्णायक असा चेंडू असेल. या चेंडूवर आलेल्या धावा खूप महत्त्वाच्या ठरतील. चैतन्य येत आहेत फलंदाजीसाठी, चैतन्य गिरकर. स्वीप केलेला फटका, काय करतोय मैदानामध्ये, सॅगी तिथे होते,
चेंडूला अडवण्यासाठी गेले आणि बॉक्सच्या बाहेर चेंडू होते. एक धाव नक्कीच येईल. एका इनिंगचा खेळ ते संपलाय. स्वयंभू स्पोर्ट्स आपण जर पाहिलं 5 गडी बाद झाले आणि धावसंख्या झाली ते 27 धावा करायच्या त्या सिद्धेश इलेव्हन संघाला. खूप चांगला खेळ पाहायला भेटतो. क्वार्टर फायनलचा सामना असेल आणि धावसंख्या झाली ते 26. विजयासाठी करायचे 27 धावा. ऋषभांचे चौकार खूप महत्वाचे होते. खूप चांगली फलंदाजी केली. धावा विजयासाठी आपण पाहत आहे रॉयल फ्रेंड्स स्पोर्ट्स क्लब आयोजित विक्रोई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. एक भव्य दिव्य आयोजन. खूप चांगलं प्लॅटफॉर्म या विक्रोईतील सर्व संघांसाठी इथे आयोजन करून दिले आणि भव्य दिव्य आयोजन देखील पाहायला भेटते. प्रथम पारितोषिक विक्रोई चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याबरोबर 25,000 रोख. द्वितीय पारितोषिक आपण विक्रोई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याबरोबर रोख रक्कम 15,000. भव्य दिव्य आयोजन. संपूर्ण स्वयंभू मित्र परिवार येथे दाखल झाले आहे स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचे आभार. आणि स्वागत आहे सर्वांचं या स्पर्धेमध्ये. विक्रोई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पाचव्या पर्वात ही स्पर्धा दाखल झाली आहे आणि आजच्या दिवसात खूप दिमागदार आणि भव्य दिव्य आयोजन देखील आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून पाहायला भेटते. रॉयल फ्रेंड्स कुठेतरी यांनी जाणलं एक पावसाळ्यानंतर विक्रोईतल्या स्पर्धा बंद झाल्या होत्या आणि क्रिकेट थोडंसं कमी झालं होतं आणि रॉयल फ्रेंड्स यांनी ते जाणलं आणि एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटते. अनिल घोरपडे यांचं देखील इथे स्वागत असेल. सिद्धेश इलेव्हन आपल्याला विनंती करतो आणि या पुढील होणार सामना मॉडेल इलेव्हन विरुद्ध श्री गणेश. दोन्ही संघाने आपण आलेल्याची नोंद द्यायची आणि नाणेफेकीसाठी यायचंय. तर अद्वैत आणि गोटा यांना पाहू शकतो स्ट्राईकवर आणि पहिल्या षटक घेऊन येत आहेत डिक्रा म्हणजे सनी. डिक्रा या नावाने प्रसिद्ध आहेत. ते देखील अनेक स्पर्धेमध्ये प्रवेश करत असतात. त्यांच्या नावे पाहूया. इथे रिव्हर्स करण्यासाठी पहिलंच मन बनवलं होतं परंतु क्या बात आहे. डॉट चेंडू पाहायला भेटतोय. पहिला चेंडू डॉट. पुढे काय घडेल पाहायचंय. सनी म्हणजे डिक्रा मनस्वी इलेव्हन नावाने यांचा देखील संघ खेळत असतो. अनेक टुर्नामेंट असे डिक्रा यांना आपण पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्फत पहिले षटक हाताळताना पहिला चेंडू डॉट पाहायला भेटतोय. कडक फटका गोटे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. सीमारेषेच्या पलीकडे बांधून दिलाय चेंडूला. एक आक्रमण चढवलंय. पहिला चेंडू सनी यांचा डॉट होता. त्यानंतर मात्र गोटे थांबणार नाहीये आणि येतोय चौकार. चौकारावर संख्या झाली आहे. संघाच्या खाते इथे उघडलंय 4 धावेने. 27 धावा करायच्या आहेत आणि पाहूया काय घडतंय मैदानामध्ये. यावेळी काय घडतंय स्वीप केलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्ग सोडतोय. येथील 4 धावा. 2 सलगचे चौकार कोट्या यांच्या बॅटमधून. पहिला चेंडू डॉट काढला होता परंतु सन्नी त्यानंतर कमबॅक करत नाहीये आणि त्यांच्यावर आक्रमण चढवलं जात आहे आणि 8 धावा झाल्यात सिद्धेश इलेव्हन संघाच्या. क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा असेल.
परंतु कमबॅक केलंय सनी यांनी म्हणजे डिकरा यांनी आणि यष्ट्या उद्ध्वस्त केलंय. दांडी 5-1-2-5 माफ करा. आणि ही गाडी कोणाची असेल त्या गाडीला चावी आहे, आपण पाहायचंय, चेक करायचंय आणि घ्यायचे. इथे काय घडतंय? सनी यांचा कमबॅक. क्या बात आहे. डिकरा स्वतःला सिद्ध करतायत. आणि माणूस चुकीतून शिकतो. आणि आणि इथे काय घडतंय? सन्नी म्हणजे डिकरा यांना यश भेटतंय. दुसरा गडी बाद करण्यात विनय कुठेतरी मैदानात आले आणि त्यांना माघारी परतवलंय. त्यांची दांडी गुल केली आहे. 5 चेंडूचा खेळ ते झालाय. आपण पाहिलं तर धावा झाल्यात 8. आणि हॅट्रिकवर आहेत. परंतु काय घडतंय मैदानामध्ये? नवीन फलंदाज येत आहेत. महेश येत आहेत, ज्या महेशांनी मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती, अंतिम चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता, ते महेश. आणि इथे कडक फटका आणि अभिजित तिथे होते. लॉकअपच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एखादा समाधान मानावं लागेल. पहिलं षटक इथे संपलंय. एका षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या झाली आहे ती 9. आणि समीकरण मैदानामध्ये रंगते. 18 चेंडू आणि 18 धावा. 27 धावा करायच्या आहेत विजयासाठी. त्यापैकी आता पाहिलं 9 धावा झाल्या आहेत. गणेश धवन आमचं डेकोरेटर आणि ज्यांचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला लाभत असतं असे गणेश धवन आज येथे आले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि एक भव्य दिव्य आयोजन ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी केलंय ते निलेश कांबळे यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अभिजित रांबाडे यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. गणेश देवण आपण मंचावर यायचं आपल्याला विनंती असेल. अरमान येतात गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक हाताळताना अरमान, अरू आणि महेश यांनी त्यांना सन्मान दिला. चुकी घडते. बुवा यांच्याकडून बॅकअप भेटला, अन्यथा तिथे चौकार आला असता. आणि अगदी सन्मान दिला होता महेश यांनी. हलक्या हाताने पुश केला होता चेंडूला आणि एक सिंगल नक्कीच भेटते. धावसंख्या देखणी भर धावसंख्या झाली ती 10. चला जास्त टाइम घ्यायचा नाहीये आणि लवकरात लवकर मॅच सुरू करायची, मॅच चालू ठेवायची. धावसंख्या झाली ती 10. यावेळी लॉंगॉनच्या दिशेने ऋषभ तिथे चपळाईने तर नक्कीच आले. रनआउट घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू काही हातामध्ये आला नाही, परंतु एक धाव देऊन जाईल. एका धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाणार आहे. धावसंख्या झाली ती 11. मॉडेल इलेव्हन आणि श्री गणेश आपण आला असेल टॉससाठी यायचं कर्णधारांनी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा. आणि मॅच थांबणार नाही आहे लवकरात लवकर. यावेळी टॉसच्या दिशेने महेश यांच्या बॅटमधून फटका पाहायला भेटतो. अभिजित येतील त्या दरम्यान एक चिकी सिंगल पूर्ण होते. आणि मॉडेल इलेव्हन विरुद्ध श्री गणेश पुढील होणारा सामना. आणि दोन्ही संघाचे कर्णधार आले असेल, आपण आलेल्याची नोंद द्यायची आणि टॉस करून घ्यायचं. मॉडर्न इलेव्हन विरुद्ध श्री गणेश. गणेश देवण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. गणेश देवण म्हणजे बाबा यांचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला लाभत असतं. अगदी स्वयंभूमध्ये कुठलाही कार्यक्रम असून दे, गणेश देवण आम्हाला एक डेकोरेटर म्हणून खूप लाख मुलाचं सहकार्य करतात. मॉडर्न इलेव्हन आणि श्री गणेश. चला श्री गणेश आणि मॉडर्न इलेव्हन यायचे, नाणेफेक करून घ्यायचे आणि मॅच थांबणार नाही. कारण आम्हाला सामने फॉरवर्ड खेळवायचे. तर मॉडर्न आणि श्री गणेश पेनल्टी भेटेल तर लवकर यायचे आपण. अरमानांचा सामना करतील महेश. यावेळी थोडेसे थांबले. शेवटच्या क्षणी कव्हरच्या दिशेला खेळून काढले. अगदी लेट कट खेळला आणि एका जाहीर समाधान म्हणावं लागेल. मोहिद्दीन शेख म्हणजे गुड्डू आणि यांचे दोन्ही सुपुत्र मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. एका बाजूला गोलंदाजी करतायत ते अरमान, एका बाजूला अमन पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतायत. आणि त्यांचे वडील स्वतः मैदानात आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळी ऑनसाईडच्या दिशेने केलेला फटका चैतन्य तिथे होते आणि चेंडू अडवतील त्या दरम्यान एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. षटक इथे संपलंय. आणि जर आपण पाहिलं धावसंख्या झाली ती 14.
15 धावा झाले. श्री गणेश आणि मॉडेल इथे चला या लवकर टॉस करून घ्यायचं वारंवार आपल्याला विनंती करतोय. आणि शेवटचा कॉल असेल त्यानंतर कॉल दिला जाणार नाही आणि पेनल्टी देण्यात येईल. 2 धावांची पेनल्टी असेल लक्ष ठेवायचं. मॉडर्न विरुद्ध श्री गणेश आणि मॅचकडे वळूया आपण. धावसंख्या झाली ते 15. 12 चेंडू आणि 12 धावा. अमन येत आहेत आणि अमन यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि त्यांची जागा तिसऱ्या षटकात घेत आहेत ते त्यांचे बंधू अमन आणि त्यांचे सामना पाहण्यासाठी गुड्डू देखील इथे आले. त्यांचे वडील इथे आहेत आणि आपले दोन्ही पुत्र काय कामगिरी करतायत हे पाहण्यासाठी गुड्डू इथे मैदानात आहेत. आणि रॉयल फॅनचा एक महत्त्वाचा हिस्सा म्हणजे निखिल यांच्याकडे देखील पाहिलं जातं. संघातून अनेक वर्ष खेळताना दिसत आहेत असे निखिल. चला टॉसला यायचंय. मॉडर्न 11 आपला कप्तान कुठे असेल कॅप्टन कुठे असेल यायचंय नाणेफेक करून घ्यायचंय स्टेजवर यायचंय. चला मॅचला होते सुरुवात. आणि यावेळी लेग बायच्या रूपातील एक धाव नक्कीच देऊन जाईल. आणि अमन टॉस करून घ्यायचे. गणेश धवन आपल्याला विनंती करतो आपले शुभ असते ते नाणेफेक करायचे आणि टॉस का बॉस कोण बनेल श्री गणेश विरुद्ध मॉडर्न टॉस तर करून घ्या. मॅच कुठे थांबणार नाही. यानंतर लगेच सामना सुरू करायचा आहे याची आपण नोंद घ्यायची. महेश आणि यावेळी काय करतायत गुड बॉल आणि वेग फार होता. टप्पा पडल्यावर थोडंसं पुढे सरसावले होते स्टेप आउट झाले होते परंतु जर पाहिलं शेवटच्या क्षणी लेटकट खेळायला गेले आणि डॉट चेंडू पाहायला भेटतोय. आणि इथे काय करताय माहिती नाही स्टेप आउट तर होत आहेत परंतु दोन्ही वेळा ते बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाईट जज करायला गेले होते आणि एक निर्धाव चेंडू देखील पाहायला भेटते आणि 2 चेंडू निर्धाव पाहायला भेटतात. अमन यांच्या माध्यमातून धावसंख्या मात्र झाली ते 16 धावा. आणि पाहूया काय घडते. आज खूप चांगलं आयोजन. यावेळी पॉईंटच्या दिशेने खणखणीत चौकार येतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या पार आणि धावा मिळतील 4. हाच प्रयत्न करत होते महेश परंतु यावेळी पॉईंटच्या दिशेने गॅप शोधला आणि खणखणीत चौकार म्हणजे धावसंख्या झाली ती 20 धावा. 20 धावा झाल्यात आणि 7 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण इथे रंगलंय. मोठा फटका आणि या मॅचचं समीकरण बदललंय. 2 चेंडू शिल्लक आहेत. माफ करा. यावेळी कव्हरच्या दिशेने परंतु डिकरा यांनी क्या बात आहे गुड फिल्डिंग. जे स्वतःला सिद्ध करतायत गोलंदाजीचे 2 विकेट घेतले तिथे स्वतःला सिद्ध केला. आता फिल्डिंग करताना स्वतःला सिद्ध करतायत डिकरा. अरे काय बात आहे. आणि लाईव्ह स्पर्धा आहे त्यामुळे बॉक्स क्रिकेट .in वर आपण लाईव्ह देखील पाहू शकता. घरी गेल्यावर आपण पाहू शकता स्वतःला. त्यावेळी पाय टाकलेला चेंडू होता त्याला खेळायला गेले ऑनसेटच्या दिशेने एक धाव नक्कीच घेऊन जाईल आणि गणेश देवन आपण टॉस करून घ्यायचं. धावसंख्या झाली ती 22. तिसरं षटक इथे संपलंय आणि आपण जर पाहिलं 5 धावांची आवश्यकता अजून देखील विजयासाठी. मॉडर्न आपले कॅप्टन त्याला यायचं आहे. रोहित मोहिते आपलं देखील अधिक स्वागत असेल आणि अब्दी रामबाडे आपलं देखील स्वागत. टॉस येथे होते पुढील मॅचचा मॉडर्न विरुद्ध श्री गणेश आणि कॅमेरामॅन आपल्याला विनंती करतो टॉससाठी इकडे कॅमेरा मारायचा आहे. गणेश धवन यांच्या शुभ हस्ते टॉस होते मॉडर्न 11 विरुद्ध श्री गणेश. टॉस का बॉस कोण होईल पुढील मॅचचा टॉस. गणेश धवन यांच्या शुभ हस्ते टॉस होते. गणेश धवन म्हणजे बाबा यांचं लाखमोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय आणि वेळोवेळी सहकार्य लाभत असतं त्याबद्दल त्यांचे आभार. टॉस कोण जिंकलं श्री गणेश संघाने नाणेफेक जिंकली आहे
आणि आपलं डिसिजन देखील लगेच कळवायचं आणि लगेच सामना सुरू करायचा. 5 धावांची आवश्यकता अजून देखील. त्या ऋषभ यांच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. ते ऋषभ गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी अंतिम आणि निर्णायक असं शतक तर ऋषभ यांनी 1 मिनिट चेंडू मध्ये आलंय. औरंग क्रिकेट खेळणारे आपल्याला विनंती आहे आणि मॅच सुरू करायची आहे. 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. परंतु यावेळी ऋषभ षटक हातात आहेत. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया मॅच. यावेळी काय घडतंय अगदी क्रीज मध्ये जाऊन खेळ आणि डिक्रा यांचं रिएक्शन पाहू शकता आपण. अगदी आपला राग व्यक्त केला डिकरा यांनी आणि त्यांनी दाखवलं की मॅच मध्ये अगदी खुनसून खेळत आहेत डिकरा. कोचिड क्रिकेट ज्याला बोलतात ते क्रिकेट खेळताना डिक्रा यांना पाहू शकतो. आणि खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि जसा चेंडू स्टंपला लागून आला डिक्रा यांच्या हातामध्ये आपला राग त्यांनी व्यक्त केला. प्रसाद येत आहेत. त्या प्रसाद यांच्याकडे अनुभव आहे. गेली कित्येक वर्ष अंडरम क्रिकेट खेळतात. आदर्श क्रिकेट क्लबच्या माध्यमातून असे प्रसाद सिद्धेश्वरांचे कर्णधार स्वतः गोलंदाजी. त्याला स्टार्ट करायचे मॅच. मागे कोणी खेळायचे नाही. प्रॅक्टिस बंद करायची आहे. सुमित आमचे मित्र यांचं देखील अधिक स्वागत. आज आवर्जून ते विक्रोळीत असतात. खूप चांगलं क्रिकेट सुमित देखील खेळलेत. त्यांचं देखील अधिक स्वागत. आणि सर्व आज विक्रोळीचे क्रिकेट प्रेमी आज या स्पर्धेसाठी ते दाखल झाले. त्यांचं अधिक स्वागत. वळवत मॅचच्या दिशेने आणि 5 चेंडू आणि 5 धावा. एका बाजूला अनुभवी प्रसाद आहेत तर एका बाजूला युवा खेळाडू ऋषभ आहेत. काय घडतंय मैदानामध्ये जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि वेळ इथे काय घडतंय मैदानात लेट कट खेळण्यासाठी गेले होते परंतु कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय आणि एका धाव समाधान मानावं लागेल. 4 चेंडू आणि 4 धावा विजयासाठी. दोन्ही बाजूला हा सामना आहे. तर हा सामना कोण जिंकणार. ज्या महेश यांनी मागील मॅच मध्ये चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते महेश आता आपल्या मॅच या मॅच साठी काय करतील आपल्या संघासाठी पाहायचं आपल्याला. चार चेंडू आणि 4 धावा आणि स्ट्राईकला आहेत ते महेश. गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅच मध्ये काय करतील. यावेळी लेट कट. तिथे काय घडतंय मैदानामध्ये. तिथे काय घडतंय ओव्हर थ्रो आणि चुकी होताना पाहायला भेटते. चुकीचं रूपांतर थ्रो पकडायचा होता आणि सिद्धेश्वर संघाने सामना जिंकलाय. विजय संघाचं अभिनंदन. आणि पहिले महेशला महेश बॅटिंग पण बॉलिंग पण